जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। नहीं होने देंगे, नहीं होने देंगे, नहीं होने देंगे, उपवर्गीकरण नहीं होने देंगे, नहीं होने देंगे, नहीं होने देंगे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। उपवर्गीकरण रद्द झाले पाहिजे। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद अनुवादी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद अनुवादी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद अनुवादी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला जोर से बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, जोर से बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, अनुवादी सरकार हल्ला बोल, अनुवादी सरकार हल्ला बोल। महाराष्ट्र शासनाने जो घाट घातला आहे उपवर्गीकरणाचा, त्याबद्दल समाजामध्ये इतका असंतोष निर्माण झालेला आहे की या सरकारवर आणि या सरकारच्या धोरणावर शंका यायला लागलेली आहे की यांना आरक्षणाचाच बट्ट्याबोळ करायचा आहे की काय। म्हणजे उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यायचा, त्यांच्याच लोकांनी कोर्टात जायचं, हायकोर्टात जायचं, सुप्रीम कोर्टात जायचं आणि 15-20 वर्ष आरक्षणावर स्थगिती आणायची। हा जो कुटील डाव आहे त्यांचा, हा हाणून पाडण्यासाठी हा मोर्चा आहे। आणि या मोर्चामध्ये हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील बहुसंख्य मंडळी ज्यांना उपवर्गीकरणाचे दोष काय आहे, यांनी काय नुकसान होणार आहे समाजाचं हे समजतं, ती सगळी मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे। या मोर्चानिमित्त आम्हाला ज्यांच्यासाठी हे सरकार वर्गीकरण करू पाहते आहे त्या घटकाला नेमका त्यांची मागणी काय आहे की ही RSSनीच त्यांच्या डोक्यात हा विषय घातला आणि त्यांना करायला लावलेला आहे। तर हा एक म्हणजे समज आहे समाजामध्ये की हे कुणाला तरी पुढं करून हे राजकारण करत आहे RSS आणि भारतीय जनता पक्ष। आणि ह्या एकसंघ अनुसूचित जाती समूहाला ज्यांना आरक्षण मिळतं त्यांच्यामध्ये विभागणी करण्याचा त्यांचा हा कुटील डाव आहे। आणि जे खऱ्या अर्थाने यापासून वंचित आहेत आरक्षणापासून, तर आरक्षण हे शिक्षण झाल्याशिवाय मिळणार नाही आहे। आणि शिक्षणासाठी या सरकारने काय त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्याचा काही डाटा उपलब्ध नाही आहे। त्या समाजाला शाळा, बालमंदिरं, वसतिगृह आणि त्यांच्या उच्च शिक्षणासाठीची काही सोय केल्याचं काहीही सरकारने अजूनपर्यंत दाखवलेलं नाही आहे, त्यांच्यासाठी काही केलेलंही नाही आहे आणि म्हणून ते आज अशिक्षित आहेत। मुख्य मुद्दा असा आहे, आरक्षण मागण्यापूर्वी त्यांच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे। यासाठीही हा मोर्चा या सरकारला सांगणार आहे की आधी त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय करा, उच्च शिक्षणाची सोय करा, सरकारच्या मदतीतून करा आणि त्यांना आरक्षणाचा लाभ घेण्या इतपत सक्षम बनवा। आणि मग त्यांना जर आरक्षणाचा लाभ मिळत नसेल तर मग वर्गीकरणाचा प्रश्न उपस्थित होतो। आज त्याची गरज नाही आहे। तर हे सरकार ज्या पद्धतीनं काम करते आहे, यांचं नेरेटिव्ह असं आहे की वेगवेगळ्या समाजांमध्ये भांडणं लावायची आणि सत्ता गाजवायची। हे 10-15% लोक आहेत ज्यांना या देशातल्या 85% लोकांवर सत्ता गाजवायची आहे आणि या 85% लोकांमध्ये आपापसात भांडणं कशी राहतील हे एकत्र येऊ नये यासाठी म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत। आणि त्याच प्रयत्नाचा भाग म्हणजे उपवर्गीकरणाचा हा संबंध निर्णय आहे। हा निर्णय, या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा ही मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे। अगर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचा पाऊल काय राहणार तुमचा? उपवर्गीकरण रद्द नाही करण्यात आलं तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? उपवर्गीकरण रद्द या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल। हा कुठल्याही परिस्थितीमध्ये संविधानिक दृष्ट्या टिकणारा निर्णय नाही आहे हे त्यांनाही माहिती आहे। पण
हा जो मधला काळ आहे 15-20 वर्ष, हे कसं थांबवता येईल आरक्षण, त्या दृष्टिकोनातून त्यांचा हा असलेला प्रयत्न हाणून पाडायचा आहे. यासाठी या मोर्चानंतर जर सरकारने आग्रहपूर्वक हा निर्णय राबवण्याचा प्रयत्न केला तर समाजामध्ये इतका प्रचंड असंतोष निर्माण होणार आहे की या सरकारला मग तर पेलवलं जाणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये अनागोंदी माजेल. आणि मला असं वाटतं की या सरकारला या देशामध्ये नाही, महाराष्ट्रात अनागोंदीच वाजवायची आहे आणि त्यामुळे ते ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने एक आंदोलनासंदर्भामध्ये एक नवीन विधेयक आता महाराष्ट्र सरकारने पारित केलेलं आहे की आंदोलनकर्त्यांना अटक केल्यानंतर 30 दिवस त्यांना जामीन नाही. हे कशाचं धोत्य काय? हे त्याचसाठी आहे की त्यांना माहिती आहे आपण हे जे निर्णय घेणार आहोत त्यातून आंदोलन होणार आहेत आणि आंदोलनं झाली की कार्यकर्त्यांना महिना 2 महिने जेलमध्ये कसं टाकून ठेवता येईल आणि आपल्याला निवांत राज्य कसं करता येईल, हा त्यांचा सगळा कुटील डाव आहे. हा डाव हाणून पाडणे हे महत्त्वाचं आहे आणि यासाठीच हा मोर्चा आणि या मोर्चाच्या अनुषंगानं सगळ्या समाजातला जो असंतोष आहे तो असंतोष आज दृष्टिक्षेपात येत आहे. या सरकारने जर हा निर्णय याचा पुनर्विचार केला नाही, अजून निर्णय लागू केला नाही, फक्त समिती तयार केली, अजून अहवाल सुद्धा दिलेला नाही, हा त्यांनी पुनर्विचार करावा आणि उपवर्गीकरण करण्याचं ते त्यांच्या डोक्यात आहे हे त्यांनी काढावं. हे आव्हान या मोर्चाद्वारे आम्ही करत आहोत. याच्या विषयावरती तुमचं काय असं मत आहे? या सरकारने, या मनुवादी सरकारने आमच्या ज्या एक जिन्सी असलेल्या 59 जातींमध्ये उपवर्गीकरण करून आमच्या भावाभावामध्येच जे भांडण लावलेले आहेत त्या सरकारचा निषेध, तसेच या मनुवादी सरकारने हे उपवर्गीकरण मागे घेऊन जो होमोजिनियस ग्रुप आहे त्या समाजाला, त्या 59 जातींनाही कशा पद्धतीने त्यांचं स्तर, जीवनमान उंचावता येईल यासाठी आम्ही हा मोर्चा इथे आयोजित केलेला आहे. संविधानाचं आर्टिकल 341चं व्हायोलेशन करून हे सरकार आम्हा भावाभावांमध्ये झगडे लावू पाहत आहे. आम्ही या गोष्टीचा, सरकारचा निषेध करतो आणि आमच्या मागण्या आहेत की या पद्धतीने तुम्ही आरक्षणावर घालू नका. तुम्हाला द्यायचंच असेल तर प्रत्येक याचा डाटा गोळा करून, का बरं काही लोक मागं राहिलेत, का बरं काही लोकांच्यामध्ये कमतरता निर्माण झालेली आहे, या सर्व गोष्टीचा डाटा तुमच्याकडे शोधून तुम्ही सर्वांना समान न्याय द्या अशी आमची मागणी आहे. म्हणून या हिंगणघाट तालुका, समुद्रपूर तालुक्यातर्फे आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे. धन्यवाद. सम्मानीय सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिया है कि एससी उपवर्गीकरण के जो डिवाइडेशन बाय डिवाइडेशन होना चाहिए कास्ट कन्वर्शन में, तो हम ये जो एससी समाज के जो सभी 59 यानी हम जो लोग हैं पूरी जाति जमात के लोग, 59 लोग जाति जमात के, हमारी ये मांग है कि सुप्रीम कोर्ट ने जो भी हमारे लिए एक आदेश दिया है कि एससी प्रवर्ग का उपवर्गीकरण चाहिए, लेकिन बट मेरा ये मानना है और मेरा ये बोलना है सुप्रीम कोर्ट से और सन्मानित सुप्रीम कोर्ट से और स्टेट गवर्नमेंट से कि ये जातिवाद फैलाने का काम चल रहा है इस शहर में, इस देश में,